नमस्कार. तो बघा जिगो आमच्याबरोबर आधी आलेला, तो अजून गावाला आहे. आणि आजचा दिवस म्हणजे आता गावाला आलो आहे, कामानिमित्त आलेलो. आता आपल्या गावी येऊन जातो. आता उद्या सकाळी जायचं आहे. तर आता मग मस्त फेरफटका मारून मस्त गावची निसर्ग हवा आजमवतो आहे. आता जिगो बघा तिकडं मस्तपैकी गावाला झाले असेल मोठं 15 दिवस झाले असतील ना जिगो. मस्त गावची मजा घेतोय तो वातावरणाची, कारण ह्या टायमाला गावचं वातावरण म्हणजे एकदम भारी पावसाळ्याचं. तो आलेला भात लावायला वगैरे आलेला, तर गावालाच थांबलाय, म्हणजे मजा घेतोय गावची. दिवस खतम झालं. उद्या तो जाणार आहे मुंबई, आपण पण उद्या जाणार आहोत. गावी हा होल आहे आपल्या, काय काय ठिकाणी पर्या बोलतात, बघू शकता तुम्ही. गावी निसर्ग म्हणजे एकदम खतरनाक. आता मी असा फेरफटका मारायला आलो आणि आता बघूया, आणि छोटे छोटे ओल आहेत आपल्या गावी वगैरे, तर आपण मजा घेऊया इतकी. ह्या बघा खुबी खुबी खुबे बोलतात आहे ना, पण माझा आता घेतला. इकडे खूप आहेत अशा, खूप आहेत अशा होलामध्ये, अशा भेटतात. हे बघा, गावच्या ठिकाणी हे खातात. आपल्या होलामध्ये वगैरे असतात, पाऱ्यामध्ये असेल होल असतो, त्याच्यामध्ये हे असं भेटतात खुब्या, त्या खातात. म्हणजे आमच्या साईडला खात नाही जास्त, कोण खाईत नाही. पण ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जास्त, म्हणजे आमचं कसं खाडीचं जवळ आहे ना, खाडी असल्यामुळे आम्हाला या गोष्टी आम्ही खाईत नाही. म्हणजे सवय झाली आम्हाला खाडीचे, म्हणजे जे काय ते खाडीचेच मच्छी वगैरे खातो. तसं ह्या खुब्या खातात काही ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही, गोड्या पाण्याच्या खुबी. पावसाचे दिवस आहेत, पावसाचे दिवस आहेत. लोक कुठे कुठे फिरायला जातात लांब. वॉटरफॉल असेल, धबधबे, वॉटरफॉलचे लांब लांब ठिकाणी फिरायला जातात. तर असं लांब फिरण्याऐवजी आपल्या जर कोकणात गावी जर आलो तर किती बरं वाटतं. सगळा निसर्ग आजमावायला भेटतो. परत बघू शकता मस्त असं छोटाच धबधबा, छोटाच आहे पण निवांत वाटतं एकदम. बाकी ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा, आणि आताचा पाऊस म्हणजे ह्या महिन्याचा खूप प्रमाणात पडतो पाऊस, आणि खूप काही घडतात. तर जिथे असं ह्या महिन्यात तर घरी राहणं शक्यता घरीच राहावं या महिन्यात. कारण पुढच्या महिन्यामध्ये पाऊस जरा कमी होतो. आता जुलै महिन्यात चालू आहे, जुलै महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं. तर पाऊस कधी येतो जास्त, कधी कमी येतो, तर आपल्याला अंदाज नसतो कधी. काही काही ठिकाणी बघा पर्यटक वगैरे खूप जातात फिरायला वगैरे, मौजमजा करतात. तर ती मौजमजा कुठपर्यंत असते, आपले पण स्वतःची जिम्मेदारी आपण घेतली पाहिजे. कारण आपल्याला प्रत्येकाचा अंदाज असणं गरजेचं आहे. अंदाज नसेल तर मग काय ना काहीतरी दुर्घटना घडत असतात. खूप काही दुर्घटना झाल्यात पावसाळ्याच्या, पण पावसाळ्याच्या दरवर्षी होतात. म्हणून सांगतो, पावसाळ्याचा
जे आपल्याला जमेल की आपण या ठिकाणी जाऊ शकतो, जिथे रिस्क नसेल त्या ठिकाणी आपण जावं. कारण आता जर गावाला म्हणजे निमित्त आलेलो तर जरा मस्त गावाची फेरी पण झाली आणि मस्त वाटलं आहे जरा. आता मी जाणार आहे शेतामध्ये. शेतीची कामं झालेली आहेत, फक्त आपण बघायचे शेतीचे पूर्ण झाल्यावरती. आणि जेव्हा भात लावणी पूर्ण होते तेव्हा हिरवळ बघायला किती मस्त वाटतं ते तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळाने. आता जाणार आहे शेतीकडे. आपण जाऊया आपण शेती बघायला. आणि पाणी बघा एकदम हिरवळ, एकदम म्हणजे कुठलाच फिल्टरची पण गरज नाही, पूर्ण नॅचरल पाणी. आणि आपण नेहमी हा पिऊ शकतो कारण वरती पूर्ण जंगल आहे. ना कुठली वस्ती ना कुठली काय, सगळा उकळीचा पाणी वरून येतो आणि ना कुठला कचरा वगैरे. आपण या पाण्यामध्ये आंघोळ पण करू शकतो आणि मस्त हा पाणी पिण्यायोग्य पण आहे, म्हणजे पिऊ शकतो. असं आहे त्या मुंबईला आपण फिल्टर करून घेतो पाणी आपण पियाला तर अजिबात काय होणार. कोंबडी बघा, तर इगाचा टाईम झाला आहे कोंबड्यांचा. आणि आपला गावी म्हणजे कोंबडी आलीच. प्रत्येक घरामध्ये कोंबडी असतात गावाला. तर प्रत्येक गावची सुधारणा झाली आहे जेमतेम. जसं आता रस्ते गावामध्ये तर लाद्यांचे रस्ते वगैरे सगळे काय झालेत गावामध्ये. आणि हे आपली लाईट आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी लाईट लावलेली आहे, म्हणजे काय टेन्शन नाही. पण पहिले असतं तर बरं झालं असतं, कारण तेव्हा लोकसंख्या होती, कारण सगळे मुंबईला गेल्यामुळे सगळे राहिले. आपला घर आहे. चला शेतावरती आलो आहे आणि सगळी शेती झालेली तुम्हाला दाखवणार आहे. सगळी हिरवळ भात शेती लगेच उगवली पण, म्हणजे रोपं आली वरती. पहिले कसे आपले क्रॉस असतात ना पडलेले असतात, ते आता वरती झालेत. तर गणपतीला आल्यावरती पूर्ण होणार. नंतर भात तर लागणार, गणपतीला लागतोच भात बहुतेक. तर बघूया मग दाखवतो मला. हे बघा काय ठिकाणी अजून चालू आहे भात शेती लावणे अजून काय ठिकाणी चालू आहे. कारण आपल्या इथे सगळं लवकर झालं, कारण पाऊस पण मध्ये होता आणि आव्हान पण आलेलं, तर लगेच लावून घेतलं माणसाने. तेवढं बरं केलं. बहुतेक सगळं लावलं आहे बघा. हा इकडे आपलं गावाच्या पाठीमागेच शेती आहेत आणि तो माझा घर आहे आणि घराच्या मागेच शेती बघा आपली. ही सगळी आपली जवळची शेती आहे. सध्या बाबा करतात. जवळची शेती आहे ते सगळे करतो, गावातली माणसं सगळे करतात. पूर्ण हिरवळ दिसते एकदम शेती. आणि जर थोड्या वेळाने पूर्ण जेव्हा मोठी होणार ना तेव्हा अजून एकदम मस्त दिसतात. आणि ही आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, खोप त्याला बोलतात. खोप कशासाठी असते सगळ्यांना माहिती असेल, कारण राखण करावे लागते. कारण ह्या साईडला आपला गाव आहे, पण ह्या साईडला कोण बघायला नाही, पाठीमागच्या साईडला. तर कधी इकडून डुकरं वगैरे सगळे माकडं वगैरे येतात, नासधूस करतात. म्हणून त्यासाठी सगळं ती तयारी केलेली आहे. जेव्हा भात शेती लावली जाते ना तेव्हा ही बघा, ही डाळची भाजी याला बोलतात. डाळची भाजी कधी काकडी, त्या टायमाला काकडीची वेल, गुंजवालची बुडची वेल अशी लावले जातं. इथे बघा तुरीचं झाड आहे, तुरीच्या शेंगा होतात त्याच्यावरती. त्याचं भात लावणीच्या वेळी लावले जातात, मग त्याप्रमाणे रुजतात. मग आता गणपतीला वगैरे झाले ना मग चालू
लफराचोरी करायची. चोराचोरी म्हणजे काकड्या वगैरे होतात. आपलं कसं गावच्या काकड्या म्हणजे खायची मजाच वेगळी असते. जरी आपण किती पण मुंबईला शहरात घ्या काकड्या, त्याची चव आणि जी गावाला रुजते शेतामध्ये ती काकडी खायची मजाच वेगळी असते. तर गणपतीला गावी ते सगळं बहुतेक येतात, कारण गणपती बोलले तर कोकणामध्ये आपला सण म्हणजे आपला वारी, तर सगळेजण येतात गावाला. तर आपला असतं शोधाशोध करीत, भेटला तर आपला. तसं मजा असते गावाला. आणि ते वरती नाचणी लावतात, कारण आजकाल कोण जास्त नाचणी करत नाही. काय काय ठिकाणी करतात नाचण्या जास्त, पण आपल्या ठिकाणी जास्त भात आणि नाचणं लावतात. ते बांधावर ते लावतात नाचण्या. पहिले खूप लावायचे एकदम, जेव्हा माणसं पहिली गावाला असायची तेव्हा खूप लावायची नाचण्या, म्हणजे डोंगर नाचण्या करायचे. आता कसं सगळी बहुतेक मुंबईला गेल्यामुळे सगळं भातशेती पण कमी करायला लागले, सगळी नाचणी पण कमी व्हायला लागली. तर अशा काही गोष्टी. आता काय सगळ्यांना आपल्याला मुंबईला सगळे कारण आपल्या इकडे रोजगार नसल्यामुळे मुंबईला जावं लागतं. त्यासाठी तिकडे पण खूप केलेली आहे. पण असं खोपेमध्ये ना राखण करायला मस्त मजा येते. दिवसाचे तर कोण नसतो, पण रात्रीचं मस्त वाटतं. पाऊस वगैरे येतो, छान असं वातावरण असतं. कोकणातली घरं पुरं किती आहेत आता? हां, लाजोबा. हो. आपल्या मंदिराचं काम बहुतेक पूर्ण झालेलं आहे. बघू शकता किती छान असं वाटतं मंदिर. आणि आपल्या इकडे समोर गाव पूर्ण शांत एकदम वातावरण वाटतं. कोंबडी बघा किती आहेत. काय काय ना कोंबडी पाळायची हौस खूप असते. मस्त वाटतात कोंबडी पण. किती रिगत नाही कोंबडी. भरपूर आहेत. आवाज बघा किड्यांचा, बेडक्यांचा आवाज बघा किती मस्त वाटतो. बाहेर शेतीमध्ये, म्हणजे शेती असली ना पावसाळ्याचा, तर बेडकं वगैरे आणि किडे वगैरे असतात, खूप ओरडतात. रात्रीचे तर अजून आवाज येतो चांगला, कारण सामसूम असतो ना. तर आता पण एकदम स्पष्ट आवाज येतो बघा, भारी वाटतं एकदम. आणि सगळी शेती बघा कसली खतरनाक वाटते, छान वाटतं एकदम. गावचा वरून दृश्य बघा टिपलेला व्हिडिओ, आणि बघू शकता समोर समुद्र आहे, अरबी समुद्र, छान असं. चला, बघितला गाव आणि गावचा आजूबाजूचा निसर्ग सगळे, जरा बरं वाटलं जरा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला, बाय बाय.